नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हा आहे शिफॉनचा वन पीस आणि तोही लहान मुलींचा. लहान मुलींचा जेव्हा आपण फ्रॉक बनवतो किंवा वन पीस बनवतो, शॉर्ट लॉंग काही असलं तर आपण आवर्जून त्यांच्यासाठी बेल्ट बनवतो. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडे कपडा कमी असतो आणि बेल्ट असं आपलं शिकलेलं असतं की सरळमध्येच आपण बेल्ट काढायचं, पण सरळ आपणाला कपडा भेटत नाही. आता मी तुम्हाला दाखवते अम्ब्रेला ह्या साईडचं किंवा कमरेच्या बाजूचा कुठलाही असेल तिकडचा आपण क्रॉस कपडा असेल तरीही बेल्ट काढू शकतो. कशा पद्धतीने आपण बेल्ट काढायचं आहे मी तुम्हाला दाखवते. हा शिफॉनचा सुळसुळीत कपडा आहे, त्यामुळं थोडा त्रास होतो. तर मी कट करून घेतलं ऑलरेडी बेल्ट आणि क्रॉसमध्ये दाखवते तुम्हाला, कारण कॅमेऱ्यात ॲडजस्ट होत नाही. हा मशीनचा जो टेबल आहे तिथं ठेवलेला आहे. ही जी बाजू आहे ते मी तुम्हाला दाखवते. थोडंसं कॉर्नरला पण तो क्रॉस दिसतो. हा सरळ किती उंची आहे आणि किती बेल्ट आपणाला हवं असतं. कमरेचा जो भाग असतो तो त्याच्या निम्मा, कमरेचा राऊंड म्हणजे 10-20 असेल तर 10 आणि त्याच्यामध्ये तुम्ही 5-6 इंच वाढवू शकता. कमी कपडा असला तर कमीत कमी एवढा तर पाहिजे. तर मी तुम्हाला माप घेऊन दाखवते. पूर्ण ह्याचा जी लांबी आहे ती 17 इंच निघते आणि 10 हा आपल्या कमरेचा अर्धा भाग आहे. तर अशा पद्धतीने कमी कपड्यामध्ये बेल्ट काढायचं असेल तर अशी तुम्ही आयडिया करू शकता. आणि हा पूर्ण क्रॉसमध्ये केलेला आहे, कारण कटिंग केलं मी. कटिंग करताना मी व्हिडिओ शूट केला नाही, माझ्या लक्षातच नव्हतं. तर मी तुम्हाला ह्याच्यात परत दाखवते की कमरेचा अर्धा भाग हा 10 येतो. पूर्ण राऊंड आहे कमरेचा 20 म्हणजे कमरघेर. तर त्याच्यापेक्षा आपणाला 6-7 इंच तरी जास्त घ्यायचं आहे, कारण हा इतकाच आपला कमरचा हाफ भाग येतो, तो तेवढा जाईल. हा इकडचा एक्स्ट्रा येईल आणि दुसराही बेल्ट आपण त्याच पद्धतीने काढणार आहे. तर मी तुम्हाला ह्या बेल्ट दोन्ही ठेवून दाखवते. थोडंसं क्रॉस किंवा कुठंतरी कमी जास्त तुम्हाला दिसतं तर हा परत पुढचा भाग मी तुम्हाला दाखवते. 7 इंच म्हणजे हा इतका जो आहे 6 इंच आपल्या कमरेला जाईल आणि हा इकडचा जो आहे तो एक्स्ट्रा तुम्हाला राहणार आहे. म्हणजे फुल बनवून छान असा बेल्ट तयार होतो. तर आत्ता बेल्ट करताना एका बाजूची ही कपडा हा कमी असतो नेहमी. इकडचं 3 इंच आहे आणि दुसऱ्या बाजूचा कपडा किती आहे मी तुम्हाला दाखवते. 4.5 इंच आहे तिसऱ्या बाजूचा. म्हणजे एवढं तरी कमीत कमी पाहिजे किंवा ह्याच्यापेक्षाही बारीक निघालं तरीही चालतं. हे फोल्ड करून घेतल्यानंतर थोडासा तुम्हाला क्रॉस दिसत आहे ह्या बाजूला तिकडे. प्रॅक्टिस असते आणि जमतं सुरुवातीला शिवलं तर. बेल्टमध्ये काही इतकी फिनिशिंग किंवा हे गडबड होते का क्रॉसमध्ये, तर बिलकुल गडबड होत नाही क्रॉस बेल्ट जेव्हा आपण काढतो तेव्हा. तर हे 2 पीस आहेत ते व्यवस्थित ठेवलेत आणि पूर्ण आता मी ह्याचे जे काही क्रॉस असेल किंवा कुठं असेल ते तिकडचा भाग थोडासा आपण कट करून घ्यायचा आहे. तर आत्ता तुम्हाला मी दाखवते. इकडचा भाग थोडासा क्रॉस आहे, दुसऱ्या बाजूचाही थोडासा असा क्रॉस दिसतो, कारण सरळ बेल्ट काढलं तर खूप इझिली आपणाला शिवायला जमतं. पण कपडा जेव्हा कमी असतो ना तेव्हा आपण काहीच करू शकत नाही, कारण तसा कपडा आपण मॅचिंग आणू शकत नाही किंवा आपल्याकडे जेव्हा तुकडा असेल तो मॅचिंग होतो काहीही पाहू शकत नाही, कारण एक सेट आणि एका धाग्यातला जो कपडा असतो तोच त्याला मॅच होतो. ह्या गोष्टी जर आपण लक्ष देऊन केलं तर आपणाला क्रॉसमध्येही बेल्ट बनवता येतो. तर आता मी हे बेल्ट आहे त्याला मी डबल करून घेते आणि शिलाई करते. शिलाई करतानाही तुम्ही पहा खूप असं हे होतं, कपडा स्लिप होतो. सरळ कॉटनमध्ये क्रॉस असेल ना शिवायला इझी जातं, शिफॉनमध्ये थोडासा त्रास होतो. त्यामुळे आधी सगळं व्यवस्थित धागा ते मी सेट करून घेतला होता मशीनला आणि जिथून शिलाई सुरुवात करते तिथं मी डबल करून घेत आहे आणि सावकाश पकडते. तुम्हाला तिथं ह्या बेल्टला घुड्या पडताना दिसतील, पण जेव्हा पूर्ण बेल्ट शिवून होतो ना तेव्हा एकही घुडी येणार नाही, ह्याची मी तुम्हाला खात्री सांगते. तर हे पहा, सावकाश 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 शिलाई करत आहे, दोन्ही हाताने पकडत आहे. कुठं कमी जास्त आहे किंवा का आहे ते लक्ष द्यायचं आहे. एक अलगदपणे खेचायचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप असं प्रेशरने खेचते तर नाही, दाब चेंज करायचा आहे कॉर्नरला. परत मी ह्याला डबल शिलाई करून घेते. कधीही कुठलीही शिलाई करताना डबल करायचं आहे. बेल्टलासुद्धा आपल्याला वाटतं आतच आहे पण कधीही शिलाई निघू शकते, ह्यामुळे डबल शिलाई केले की ते बरं असतं. तर तुम्हाला पाहिल्यानंतर ह्याच्यात भरपूर घुड्या वाढत आहेत, पण जेव्हा बेल्ट मी हा सरळ करेन तुम्हाला एकही घुडी दिसणार नाही. एक बेल्ट शिवून झाला, त्याला डबल केलं
धागा मी कट करत नाही, त्याच्याच लगत मी दुसराही बेल्ट शिवायला सुरुवात करते. ह्या गोष्टी बारीक सारीक आहेत, लक्षात ठेवा. दरवेळेस आपण धागा कट केलं तर आपणाला परत ते सहज आपण मशीन हे केले की धागा निघतो सुईमधून, परत ते ओवा, ते वेळ जातं. ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, तर पूर्ण व्हिडिओ पाहत जा. छोट्या छोट्या जशा मला आठवतात तसं मी सांगत असते. त्यामुळं आपल्या शिलाईमध्ये वेळ वाचतो आणि आपणाला शिवण्यासाठी खूप असं छान वाटतं. नाहीतर धागा सारखं काढ घाल करत असेल तर कुठं तर कंटाळा येते. तर बेल्टचा बॉर्डर मी परत डबल केला आहे. आधीचा जो बेल्ट आहे तो कट करून घेतला. इथं परत ह्याला डबल असं शिलाई करून घेत आहे. डबल शिलाई झाली ह्याची, ह्या बाजूची कॉर्नरची. त्यानंतर पूर्ण परत शिलाई करून घ्यायचं आहे. खूपदा मलाही सुरुवातीला वाटायचं की यार क्रॉसमध्ये केले आणि त्याची फिनिशिंग नाही आले तर काय करायचं, तर तसं होत नाही. जेव्हा मी सुरुवातीला शिवला कपडा कमी असताना, तर क्रॉसमध्ये सुद्धा बेल्ट खूप छान होतो. दोन्हीही कॉर्नर त्याचे मी कट करून घेतले. त्यानंतर आपणाला हा बेल्ट सरळ करून घ्यायचा आहे. जो आपण स्क्रूड्रायव्हर असतो मशीनचा, जो धाग्यासाठी वापरतो तोच वापरते मी, आणि सरळ त्याला सुलट करत मी हे करत आहे. हे तुम्ही पाहता. आणि जिथं पूर्ण बेल्ट हे झाला तर कॉर्नरसाठी व्यवस्थित त्याचे कॉर्नर स्क्रूड्रायव्हरने व्यवस्थित करायचे आहेत, नाहीतर ते तसाच राहिला तर त्याच्यात फिनिशिंग दिसत नाही. दोन्हीही जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित मी असं प्रेस करून ते व्यवस्थित बाहेर हे केलं आहे. आणि त्यानंतर बेल्ट दाखवते तुम्हाला. हा मी बेल्ट सरळ केला, कुठंही तुम्हाला ह्याच्यात फोल्ड काही दिसत नाही. दुसरा बेल्ट घेतला, धागा कट केला. त्यानंतर त्याचेही कॉर्नर तुम्हाला हे दाखवते की बेल्ट कुठंही क्रॉस होत नाही आहे. त्याच्यानंतर दुसराही बेल्ट घेतलेला आहे, त्याचा हे धागा मी कॉर्नर जे आहेत कट केले. परत त्यालाही सरळ करून घ्यायचं आहे. तर ह्याला बऱ्याचदा असं आपणाला वाटतं की हे जे बेल्ट करतो त्याला किती वेळ लागतं. साधं सरळ तर बेल्ट आहे, पण सरळ कपड्यातून आणि क्रॉस कपड्यातून शिवताना ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा लक्ष द्यावं लागतं. आणि कधीही लक्ष देऊन केलेलं बरं आहे. घाईत केलं आणि ते उलट झालं तर आपणालाच ते महागात पडते. दुसराही बेल्ट माझा शिवून तयार झालेला आहे. तर आता मी तुम्हाला दोन्हीही बेल्ट दाखवते कसे दिसत आहेत ते. कुठंही असं काय बोलतात फोल्ड किंवा क्रॉस काहीही आलेलं नाही आहे. तर हे तुम्ही बेल्ट पाहू शकता, एकदम त्याची फिनिशिंग आणि कुठंही गुढी पडलेली नाही. तर सरळ आपला जसा साध्या कपड्यामध्ये शिवतो तसाच हा बेल्ट तयार झालेला आहे. तर बेल्ट क्रॉस कपड्यामध्ये सुद्धा तुम्ही काढून व्यवस्थित बेल्ट तयार करू शकता. आणि हे मस्तपैकी तुम्ही कमरेला लावायचं आहे आणि फिनिशिंग जी आहे ती तुम्हाला दिसते. अप्रतिम अशी फिनिशिंग येते. कुठंही फिनिशिंगमध्ये कमी वाटत नाही. क्रॉस कपड्यामधला काढलेला हा साधा सरळ बेल्ट आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.